नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डेली अपडेटमध्ये बघा आजची जी न्यूज आहे ती आहे WPL म्हणजे महिला प्रीमियर लीग, जे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजे RCBने सलग दुसऱ्यांदा काय केलेलं आहे, विजेतेपद पटकावलेलं आहे आणि इतिहास रचलेला आहे. बघा, पहिल्यांदा 2024 मध्ये RCBने काय झालंय, एक विजेतेपद पटकावलेलं होतं आणि दुसरा 2026 मध्ये दुसरं विजेतेपद सलग पटकावलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यासाठी जी मालिकावीर ठरलेली आहे ती सोपी डिवाईन ठरलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे मालिकावीर. त्यानंतर बघा, विजेता कोण आहे, RCB आहे सलग दुसऱ्यांदा, पहिलं 2024 मध्ये, दुसऱ्यांदा 2026 मध्ये. उपविजेता कोण ठरलेला आहे, दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा उपविजेता ठरलेला आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अंतिम सामना हा BCS स्टेडियम वडोदरा गुजरात इथे झालेला आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मी ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते त्याला IMP करून ठेवत चला. ठीक आहे, चला. मग ऑरेंज कॅप ही कशासाठी असते, की जे सर्वात जास्त धावा करतात त्यांना ऑरेंज कॅप दिली जाते. आणि यामध्ये स्मृती मानधन जी RCBची खेळाडू आहे, तिला 377 धावा काढल्यामुळे ऑरेंज कॅप देण्यात आली आहे. ठीक आहे, पर्पल कॅप ही जे सर्वात जास्त विकेट घेतले जातात त्याला पर्पल कॅप दिली जातं. आणि सोपी डिवाईन हिला 17 विकेटसाठी पर्पल कॅप देण्यात आलं. हे दोन पुन्हा करंट अफेअर्ससाठी महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी बनू शकतात. त्यानंतर बघा, स्टार मार्क केलेलं आहे ते काय आहे, अंतिम सामन्यात RCBने 204 धावांचा यशस्वी पाठलाग केला, जो WPL म्हणजे महिला प्रीमियर लीग इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाठलाग ठरलेला आहे. बघा, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे, 204 धावांचा पाठलाग कोणी केला होता, प्रीमियर लीगमध्ये RCBने केला होता. आणि हा सर्वात काय इतिहासातील मोठा धावांचा पाठलाग होता, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं आहे, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमीला काय करायचं आहे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि अशाचसाठी तुम्हाला मी काय देत आहे, डेली अपडेट देत आहे. त्यामुळे हा तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, भेटूया नंतरच्या शॉर्टमध्ये. थांबूया तोपर्यंत इथेच. थँक्यू. हॅव अ नाईस डे.